उन्हाळा सुरू झाला की आपली त्वचा सगळ्यात जास्त त्रास सहन करते. जास्त ऊन, घाम आणि धूळ यामुळे त्वचा काळवंडते, कोरडी पडते आणि पिंपल्सही येऊ शकतात. जर आपण योग्य वेळी काळजी घेतली नाही तर त्वचेचे नुकसान वाढू शकतं. म्हणून उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आता पाहूया त्वचेची काळजी नेमकी कशी घ्यावी. आवळा. आवळ्याचा रस पिणे त्वचेसाठी खूप फायद्याचे असते. आवळा कोलेजनचे उत्पादन वाढवितो, ज्यामुळे त्वचा तरुण व टवटवीत राहते. तसेच आवळा त्वचेला अधिक चमकदार आणि निरोगी दिसते. तसेच आवळ्यामुळे अकाली वृद्धत्व येत नाही. बर्फ. चेहऱ्याला बर्फ लावल्याने त्वचा ताजीतवानी दिसते, सूज कमी होते, छिद्र कमी होतात आणि मुरुमावरही आराम मिळतो. तसेच त्वचेला चमक येते. बर्फ लावल्याने सूज कमी होते, खास करून मुरूम किंवा इतर त्वचेच्या समस्यावर. तसेच बर्फ चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. दुधाची साय. चेहऱ्यावर दुधाची साय लावल्याने त्वचा हायड्रेट होते, साफ होते आणि चमकदार होते. याशिवाय त्वचेवरील टॅनिंग दूर होण्यास मदत होते आणि सुरकुत्या कमी होतात. दुधाची साय त्वचेसाठी फायदेशीर असते कारण त्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात आणि त्यामुळे त्वचा फ्रेश होते. त्वचा नेहमी तजेलदार राहते. मध. चेहऱ्यावर मध लावल्याने त्वचेची लवचिकता वाढते, त्वचा तरुण आणि चमकदार दिसते, मुरुमांचे डाग कमी होतात, त्वचेचा टोन आणि पोत सुधारते. हायपरटेन्शनमुळे आणि काळे डाग काढून टाकण्यास मदत होते. त्वचेला मॉइश्चरायझर करण्यासाठी मदत होते. त्वचा गुळगुळीत, मुलायम आणि ग्लोईंग होते. तूप. तूप त्वचेला आवश्यक मॉइश्चरायझेशन पुरवते, ज्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार दिसते. तुपामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड असतात, जे सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य वाढते. तूप त्वचेतील कोरडेपणा दूर करून तिला आवश्यक ओलावा पुरवते. कडुलिंब. कडुलिंब मुरूम आणि मुरुमांच्या खुणा कमी करण्यास मदत करते. तसेच त्वचेवरील मृत पेशी आणि अशुद्धता काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स कमी होतात. कडुनिंबातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला संसर्गापासून वाचवतात. पपई. पपईचा दाहक विरोधी गुणधर्मामुळे मुरूम आणि डाग कमी होण्यास मदत होते. पपई चेहऱ्यावरील डाग आणि त्वचेचा टोन कमी करते. पपईचा नियमित वापर केल्याने त्वचा मऊ आणि मुलायम होते. जायफळ. उगाळून चेहऱ्यावर लावल्याने चमक येते, यासोबतच मुरूम आणि वांगाचे डाग कमी करण्यास मदत करते. तांदळाचे पाणी. तांदळाच्या पाण्याने त्वचा हायड्रेट होते, चमकदार आणि मुलायम मऊ होते. तसेच ते डाग आणि टॅनिंग कमी करण्यास मदत करते. हळद. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे त्वचेला फ्री रेडिकल्सपासून संरक्षण करतात आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत करतात. हळदीमुळे चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स आणि टॅनिंग कमी करण्यास मदत करते. बटाटा. बटाट्यात असलेले ब्लीचिंग गुणधर्म त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करतात आणि त्वचेला उजळ करतात. तसेच त्वचेला घट्ट करतो, ज्यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. बटाट्याचा रस मुरुमांचे डाग व डोळ्याखालील काळेपणा कमी करण्यास मदत करतो. दही. दही चेहऱ्याला लावल्याने अनेक फायदे आहेत, जसे की त्वचा मऊ आणि चमकदार होते, पिंपल्स कमी होतात, त्वचेला नैसर्गिकरित्या ओलावा मिळतो आणि त्वचेवरील डाग कमी होतात. तसेच त्वचा मऊ आणि चमकदार होते व त्वचेतील चा पोत सुधारतो. केळीची साल. केळीची साल नियमित वापर केल्यास त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. केळीच्या सालीचा फेस मास्क लावल्याने चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक येते. तसेच चेहऱ्यावरील डाग आणि काळेपणा कमी करून त्वचेला उजळ करतात. चंदन. चेहऱ्यासाठी चंदन लावण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की त्वचेला थंडावा मिळतो, डाग कमी होतात, त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि हायड्रेट राहते. चंदन पावडरमध्ये दूध आणि हळद मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील डाग धब्बे कमी होतात. बदाम. त्वचेवरील सुरकुत्या कमी करते व त्वचा उजळ आणि चमकदार बनवते. तसेच डाग कमी करते. त्वचेला नैसर्गिकरित्या पोषण मिळतं. ग्रीन. हिरवा चहा चेहऱ्यावरील सूज आणि सुरकुत्या कमी करते आणि त्वचा निरोगी ठेवते. मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.